आमची मिरचीची झाडं बघा केवढी मोठी झाली आहेत, फुलांनी पण छान अशी गच्च भरली आहेत. मिरच्या पण सगळ्या झाडाला खूप लागलेत. हे बघा, काल एक पिशवी काढली आम्ही. कशा असतात बारीक मिरच्या, जास्त म्हणजे कोवळ्याच असतात त्या, त्याचं काय वजन पण भरत नाही, त्यामुळं ठेवलेत अशा मागे. परत आता उद्या किंवा परवा मग फिरून काढायचे. बघा झाडं केवढी छान अशी मोठी झाली. तिकडे आहे आमची भेंडी आज तोडून दिली मामांना बाजारला वैरागला. आणि मिरची कालच काढली होती आम्ही एक पिशवी. घेवडा पण सकाळी 3 पिशव्या काढून दिलेला आहे. वैरागला बाजार असतो आज बुधवारचा म्हणून विकायला. आणि इकडे बघा आमच्या दोघींचं काय काम चालू आहे. आम्ही काय केलं होतं, मिरची लावताना एक ट्रे वांग्याच्या रोपांचा आणला होता. आळ्यांनी बघा वांग्याची रोपं कशी खाल्ली आहेत. ह्याला फवारा द्यावा, मिरचीला फवारा मारताना ह्याला पण एक हात घ्यावा लागेल. म्हणलं ही एक असंच बोध राहिला होता, म्हणजे ह्याला मल्चिंग हातरलंच नव्हतं. मग ड्रीप हातरली आणि मग इकडं लावली आम्ही वांग्याची रोपं. आणि त्याच्यामध्ये एक ड्रिपर शिल्लक आहे, तिथे लावणार आहे. छान असे हे धने, खूप छान वास येतोय बघा. आणि चला म्हणलं कोथिंबीर लावावी आता. हे म्हणजे धने लावावे म्हणजे कोथिंबीर खायला होईल, कारण आमची कोथिंबीर आता घेवड्यातली सगळी संपली आहे. इकडचा उडीद बघा केवढा मोठा झाला आहे. तिथे शेंगा आहेत का नाही आतमध्ये काय दिसतच नाही, बहुतेक असणार शेंगा भरपूर. तर किती छान उडीद आहे बघा. आमच्या मिरच्या पण सांगा कमेंटमध्ये कशा आहेत. आणि आता आम्ही लावतो कोथिंबीर, म्हणजे धने लावतो कोथिंबीरसाठी, कारण कोथिंबीर आमची घेवड्यात लावलेली संपली आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आमच्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.